नमस्कार मंडळी, एका मराठी गृहिणीच्या दिवसामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सुट्टी म्हणजे आराम असं कोण म्हणतं? सुट्टी म्हणजे माझ्या नवरोबांना फुल ऑन ड्युटी. त्यांना ड्युटीला लावलं आणि मी आले स्किन केअर करायला. पूर्वी ना मी स्किन केअरकडे अजिबात लक्ष देत नव्हते, पण आजूबाजूला इतके स्किन कॉन्शियस, हेल्थ कॉन्शियस लोक पाहून ना आता मी सुद्धा स्किन केअरला नंबर 1 प्रायोरिटी दिली आहे आणि त्याचा इफेक्टसुद्धा मला जाणवायला लागला आहे. काही पार्सल आले होते. आता हे जे पार्सल आहे याचा डिटेल व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे, कारण की हे सगळे एअर फ्रायरला रिलेटेड प्रोडक्ट्स आहे. बरं, आता ब्रेकफास्ट करायला घेतलं आणि 90sचे सॉन्ग प्ले केले. आता 90sचे सॉन्ग म्हटलं तर डान्स तो बनता आहे ना बॉस, आणि नेमकं तेच माझ्या लहान मुलाने कॅप्चर केलं. इतकं लाजल्यासारखं झालं मला. आणि नाश्त्याला आज एकदम साधं सिंपल बनवायचं असं ठरलं होतं, म्हणूनच गरमागरम मऊ लुसलुशीत अशा शेवयांचा उपमा बनवला होता. एक नंबर झाला होता. दुपारच्या वेळेला आमच्या लवला बनवायची होती स्पार्कलिंग कॉफी. इन्ग्रेडियंट सगळे होते घरात. मी जर एखादी नवीन रेसिपी ट्राय केली तर नवरोबांना त्याचं इतकं काही कौतुक नसतं, पण लेकरांनी स्पार्कलिंग कॉफी बनवतोय म्हटल्यावर त्यांची एक्साइटमेंट आणि कौतुक एक नंबरला होतं. बरं, आता याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. बरं, आता कॉफी तयार झाली म्हणून पहिला घोट मात्र लवने आमच्या कुशला दिला आणि कुशने फुल ऑन मार्क्स दिले. नंतर त्याच्या पप्पांनी टेस्ट केल्यावर त्याच्या पप्पांनी म्हटलं पुढे मी लवच्या हातचीच स्पार्कलिंग कॉफी पिणार. बरं, संध्याकाळच्या वेळेला मस्त असं तयार करून आम्ही बाहेर गेलो. एका कार्यक्रमाला जायचं होतं. तिथला ॲम्बियन्स बघून पटकन 2-3 फोटो आणि रील्स शूट करून घेतल्या. नंतर मग सगळ्यांबरोबर जेवण खावण केलं आणि असा काहीसा होता माझा छोटासा दिवस. चला तर मग भेटू लवकरच. बाय.